आणि आता पाहणार मोठ्या बातम्या। रावेर लोकसभेच्या जागेवर सासरा विरुद्ध सून सामना रंगण्याची शक्यता। लोकसभेसाठी मी इच्छुक, पक्षानेही आदेश दिलाय। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढणार, रक्षा खडसेंचं वक्तव्य। मोदींचा सायलेंट मतदार सर्व्हेमध्ये येत नाही। लोकसभेला राज्यात महायुतीच्या 45 जागा निवडून येणार, मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा। 2024 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। अयोध्या हा राजकीय इव्हेंट नाही, राम भक्त त्यांना उत्तर देतील। शिंदेंचा ठाकरे आणि राऊतांचं नाव न घेता टोला। देशवासियों ने गारंटी दी हुई है कि आने वाले 2024 में फिर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बनेंगे। जयंत पाटील महायुतीमध्ये येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला। आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। जयंत पाटीलही महायुतीमध्ये येतील, शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास। विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा, जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना, ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत। शिंदे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा। महायुतीमध्ये मेरिटवर जागा वाटप होणार, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणणार असल्याचं ध्येय असल्याचीही माहिती। जास्त खासदार आपल्याला महाराष्ट्रातून निवडून पाठवायचे आहेत। इलेक्टिव्ह मेरिट पाहूनच मला वरचे नेते लोक त्या ठिकाणी मतदारसंघाची वाटणी करतील। 22 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत असं आमचं त्या ठिकाणी आमची मागणी राहील। प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी संबंध काय? जाधव बुलढाण्यामधून पुन्हा निवडून येतात का? आता पहा संजय राऊतांचा इशारा। 49 जागा प्रतापराव जाधवांचा काय संबंध आहे शिवसेनेशी? ते म्हणतात की 49 त्यांचा संबंध काय शिवसेनेशी? त्यांचा संबंध काय शिवसेने? त्यांनी त्यांचं बघावं, त्यांना सीट मिळते का पाहावं ना त्यांनी बुलढाण्यात। राज ठाकरे सोबत आल्यास आम्हाला आनंदच, राज ठाकरेंच्या स्वागतासाठी इच्छुक, निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे। प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। ठाकरे एक मोठं नेतृत्व आहे, त्यांच्याजवळ वक्तृत्व चांगलं आहे, संघटन त्यांचं चांगलं आहे आणि ते जर त्या ठिकाणी सोबत येत असतील तर निश्चित त्या ठिकाणी आम्हालाही आनंद आहे। आम्ही त्यांच्या स्वागताला उत्सुक आहोत। निर्णय राजसाहेब काय घ्यायचा ते त्यांचा निर्णय घेतील। शिवसेनेच्या कोट्यातल्या बुलढाणा हिंगोली या 2 जागा आम्हाला मिळाव्यात, संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे मागणी। राम मंदिर उद्घाटनानंतर इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीत स्फोट होणार, राणा दाम्पत्याचा मोठा दावा। मोदींविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या युतीमध्ये स्फोट होईल, 2 पक्ष मोदींना पाठिंबा देणार असल्याचा दावा। 20च्या इलेक्शनमध्ये जेवढेही विरोधी आहे आपसात त्यांच्या तालमेल कुठेही नाही। तर मला वाटते रामलल्लाचे मंदिराचं उद्घाटन आणि यांचे युतीचं ब्लास्ट हे दोन्ही सोबत होणार आहे।